राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर आमदारकीचा लोगो असलेला स्टिकर, राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्षांचा कारनामा समोर। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी आमदार नसतानाही आपल्या खासगी वाहनावर आमदार लोगो लावल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे। सोलापूर विश्रामगृह परिसरात त्यांच्या MS04 HD 5565 क्रमांकाच्या गाडीवर हा लोगो दिसून आल्यानंतर स्थानिकांमध्ये आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार राज्यातील फक्त 288 विधानसभा सदस्य आणि 78 विधान परिषद सदस्यांनाच शासकीय कामासाठी गाडीवर आमदाराचा लोगो लावण्याचा कायदेशीर अधिकार आहे। मात्र उमेश पाटील हे सध्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसतानाही त्यांनी अधिकृत प्रतीक वापरल्याने नियमांच्या उल्लंघनाचा प्रकार घडला आहे। विशेष म्हणजे उमेश पाटील यांना याविषयी विचारले असता त्यांनी अतिशय हलक्या फुलक्या शब्दात मला आमदार झाल्यासारखं वाटतंय म्हणून मी लोगो लावला अशी प्रतिक्रिया दिली। त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात आणि प्रशासनातही भुवया उंचावल्या आहेत।